हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, झालं का सगळ्यांचं जेवण? हो का, मी तर गार लागतंय म्हणून बसली अंगाला आपलं कानाला बांधून. आणि ही बी माझं काम बी चाललंय बरं का. आज माझं म्हणजे आता शिलाई मशीनचं नाही, आज मी फॉल करते साड्यांना. जेवण केलं, आताच गोळ्या घेतल्या. मस्त तब्येत नाही बरोबर, पण तरी पण म्हणलं चला आपलं थोडंफार काय नाही काय करत राहिलं म्हणजे बरं असतं. त्याच्यामुळं बघा फॉलचं काम घेतलंय मी करायला. आता फॉल बसवून घेतलंय मी पिकोच्या मशनीवर. आता ह्याला हात शिलाया करायचे ते. म्हणलं चला, एक तर त्या मशनी आता त्याला ही पाणी मारलं, त्या डंक्या मशनीला कट्टा केला ना, गिरणीचं जात. आता काल गिरण काय मला अजून एवढी चालवा येईना भावा बहिणींनो. काल बोलावलं होतं ते गिरणीवाला माणूस जी चालू केली होती ती, तर ती म्हणले जात उपटावं लागल, त्याचं नवीन आहे ना गिरण. आता नवीन नवीन कसं पीठ जरा कचकच लागतं ना, मग ती आता दुसऱ्याचं नाही आपलंच दळावं लागल नवीन नवीन. तर चला, कोणचं नाही कोणचं चालूच आहे ना आपलं काम. तर काल गेली ती तालुक्याला, काल ह्या टायमाला तर तालुक्यात होती मी. तुमचं दाजी असतं तर गेलं असतं मला घेऊन, पण आता दाजी नसल्यामुळं मला जावं लागलं ना. तरी दाजींना काळजी लागती माझी, ती कामावर आहे तर भाऊ बहिणीनं पुण्याला. तर बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की मशनी घेतल्या तर दाजीला कशाला पुण्याला कामाला जाऊ दिलं. कसं आहे भावा बहिणींनो, कुठल्या बी गोष्टीला टायमिंग लागतो. आता जरी मशनी घेतल्या तरी मशनीचा धंदा म्हणजे असं कसं आहे, कोणता बी बिझनेस बसायला थोडा वेळ लागतोच. मग त्याच्यामुळं कसं आहे, तोपर्यंत तर आपण असं बसून राहू शकत नाही ना. आणि पोरींच्या शाळा इथं शिक्षण, एक तर आपलं शिक्षण नाही झालं, परिस्थितीमुळं आपलं नाही झालं शिक्षण. आपली घरी परिस्थिती, कामधंदा करावा लागायची. मग आपल्या लेकरांना आपलं हाय, आपल्याला म्हणजे देवाच्या दयाने कसं का व्हायना चांगलं चाललंय, तर आपण आपल्या लेकरांचं शिक्षण चांगलं पूर्ण करावं अशा अपेक्षा प्रत्येक आईबापाची असतेच ना. तसंच शिक्षणासाठी थोडं करा, आणि त्याच्यात दवाखानं दुनियादारी बरंच काय घरात खर्च आहे. त्याच्यामुळं कामाला तर जावंच लागल ना दाजीला. मी एकटी तरी काय काय करणार. त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का, दाजी कामाला गेल्यात बाहेर पुण्याला, 4 पैसे भेटावा म्हणून. आता मशनी आणल्या, तो खर्च झाला वाहिलीच. आता मशनीचा बघू, आता जसं मला ही आपल्या या मशनी बघून त्याचं काम मी करल. पण मला मशनी चालवाय येईना ते. आता जमता जमल बरं का भावा बहिणींनो, पण थोडा टाइम लागेल. कुठल्याही गोष्टीला वेळच, कोण आईच्या पोटातनं नाही शिकून येत. आता शिलाई मशीन पण ज्या वेळेस ही आपली नवीन मशीन आणली होती त्यावेळेस ती सुद्धा मला जमत नव्हती चालवायला. पण 2-4 दिवसांनी चालवाय जमली, पण परफेक्ट जमायसाठी थोडा टाइमच लागतो ना. तर असू दे, चला होय, देवाचं नाव घ्यायचं आणि कामाला सुरुवात करायची, असं असतंय माझं. अजून काय माझं काय आवारलं नाही बरं का भावा बहिणींना. की शिलाईचंच काम आणि मला याड लागल्यावानी झालंय. आणि माझी तब्येत नाही बरोबर, तरी पण मला शिलाई मशीनचं काम करावंच लागतंय. नाही करून कोणाला सांगायचं. आता त्यात बऱ्याच बहिणी मला घरातल्या कामाविषयी बी आपल्या कमेंटमध्ये सांगत असते त्या. पण माझी जेवढी क्षमता आहे तेवढंच मी काम करणार आहे. राहिला विषय तर घरातल्या कामाचा, तर हाय त्याला मला देवाच्या दयाने 3 लेकी आहेत. करते त्या, त्यांना बघते त्यांच्या आईचं ते हाल. एवढी आईची तब्येत नाही बरोबर, तरी पण आई झटती त्यांच्यासाठी. मग त्यांनी घरातली कामं करते ते, तर ह्या बाकीच्यांना का असा एवढा त्रास होतोय तीच कळना मला भावा बहिणीने. माझ्या पुरी माझा त्रास घ्यायना त्या, पण बाकीचेच लोक त्रास घेते ती, म्हणजे त्यांनाच माझा त्रास होतोय.
काय समजत नाही कोणाचं काय तर कोणाचं काय. त्यांच्याच घरातले काम करते ते ना, बाहेर तर मी कामाला कुठं लावल्या नाही तर पुरी. हा, अजून त्यांना मी बाहेर कुठं कामाला लावल्या नाही त्या, माहितीये का. मग आईसाठी जर त्यांनी घरातलं काम केलं तर बाकीच्यांना कशाला प्रॉब्लेम होऊ देत आहे. त्यांच्याच घरचं करते ते, बाहेरच्या घरचं धुणं भांडी करायला नाही लावलेलं मी त्यांना. भावा बहिणींनो, कशाला मला बी टेन्शन देता आणि तुम्ही बी टेन्शन घेता विनाकारण. हा, बरोबर का नाही. जशी आम्हाला त्यांची काळजी आहे तशी त्यांना आमची पण काळजी असेलच ना, की आपले आई बाबा एवढी झटत्यात एवढी करत्यात, मग आपण बी त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे असं त्यांना बी वाटतच असेल ना. हा, राहिली गोष्ट तर शाळेची, तर शाळा तर शिकते त्या, त्यांना शिकवते मी, जसं त्यांना जमल तसं शिकते. एवढं परिस्थितीतून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही. आता बघणाऱ्यांना चांगलं झालेलं दिसतंय, पण त्याच्या मागचा जो संघर्ष आहे हे पण बघा. म्हणजे कसं आहे, संघर्ष बघितल्यावर माणसाला थोडी ही वाटतं ना, पण नुसतं चांगलं झालेलं बघावं नाही माणसाने, मला एवढं कळतंय. चांगलं झालेलंच बघावं नाही, त्याच्या माग जी कष्ट घेतलेलं आहे त्या पुढच्या माणसाने ही बी बघावं माणसाने. सहजासहजी चांगलं दिवस कोणाचं येत नाही. तर भाऊ बहिणींनो, चांगलं दिवस आणायला भरपूर संघर्ष करावा लागतोय, आणि तो केलेला आहे आम्ही बिगर आधाराचा. काय कोणाची आपल्याला आधार आसरा नव्हता. उगत काय म्हणतात का नाही, देवाच्या दयानं कसं काय व्हायना युट्यूबची साथ मिळाली, भावा बहिणींनी बघितला सपोर्ट, भावा बहिणींची साथ मिळाली, भोलेनाथाची काय म्हणतात कृपा होती, भावा बहिणींचा आशीर्वाद होता. प्रत्येक टायमाला त्यांना चांगलं झालेलं बघायचं होतं. आशीर्वाद दिला त्यांनी एवढा भरभरून. हा, देवाच्या दयानं चांगलं दिवस आल्यात तर लोक काय म्हणतात का नाही, हाय तीच कशा नाही कशात, कशात नाही कशात, असं झालं तसंच झालं. अरे बाबा, आधीच जे त्याच्या मागं ज्याचं त्याचं टेन्शन असतं, कशाला टेन्शन देतात काय लोक, मला समजत नाही बाय. मला तर एवढ्या ह्याच्यात बोलू वाटत नाही बरं का भाऊ बहिणींनो. त्याच्यामुळं मी अशी कुणाला एवढे जास्त बोलत नाही. हो का, पटलं तर आपल्याला आता व्हिडिओ काढायचं माझं काम आहे, त्याच्यामुळं ती तर मी करणार आहे, ती तर काय सोडणार नाही. कसं का व्हायना रडत पडत करणारच आहे का नाही. विनाकारण जी माझं टेन्शन घेतात ना काही लोक, त्यांनी मला वाटतंय नाही घेतलं तर बरं होईल. कारण की माझं टेन्शन घ्यायला मला देवाने खंबीरपणे तयार केलेली आहे. माझं माझं माझ्या लेकरांचं टेन्शन घ्यायला. माझं दुखलं खुपलं तर माझ्या लेकरा बाळांना मलाच करून घालायचं. जे 4-2 कमेंट करणाऱ्या बाया आहेत तर त्या नाही थोडीच पुरवणार आहे त्या माझ्या पुऱ्यांना महिन्याला बाजार, त्यांचं खाणं पिणं कपडे चोपडे मलाच करायचंय ना. मग माझ्या घरातली कामं जर त्यांनी मला जर आयतं जेवण दिलं तर ह्यांना का पोटात दुखत आहे तीच कळ नाही काय. तर असंच झालं तसंच झालं. सल्ला देणारे भरपूर भेटतात, पण साथ देणारी लय कमी भेटतात भावा बहिणींनो. ज्याचं त्याला माहिती असतं. लोकांच करते आता भाऊ बहिणींनो पिको फॉल साड्यांना, फॉल पिको. काय पटा पटा पटा
घेते करून, म्हणजे जम्पर कटिंग करायला. आज काय पुरी गेल्या शाळेत. सगळ्यात पिया होती बऱ्याच दिवस घरी, महिनाभर होती पिया घरी. त्यांचं फर्स्ट इयर चालू आहे ना, मग आता ते सेकंड इयरच्या पोरांचं पेपर चालू होतं तेव्हा फर्स्ट इयर वाल्यांना एवढा काय अभ्यास कमी राहतो जरा, म्हणजे त्यांना काय लोड झेपायचा नाही म्हणून. पण सेकंड इयर वाल्यांचं पेपर ही चालू होतं, मग फर्स्ट इयर वाल्या त्या पोरांना ज्यांचं आता ही मला डियर आणि फिअर काय नाही कळत एवढं. फर्स्ट इयर सेकंड इयर दुनिया डियर ती पोरगी सांगते म्हणून कळतं या. तर त्यांचं पेपर झालं होतं पियाचं, ह्यांचं फर्स्ट इयर वाल्यांचं. तर त्यांचं पेपर झाल्यावर त्यांना आहे ना सुट्ट्या होत्या, महिनाभर चांगली सुट्टी होती. मग त्या सेकंड इयर वाल्यांचं पेपर चालू होतं ना, मग आज कालच त्यांची शाळा बदली, पण काल पिया घरीच होती. मग आज गेल्या, तिने बी पोरी गेल्या शाळेत. पिया बी गेली आज. सगळं आवरून जाते ते भावा बहिणीनं पोरी शाळेत. काय सांगावं तुम्हाला, हाय ती बरं आहे. बघत्यात त्यांच्या आईचं हालत्या. हा, बाकीच्यांनी नका त्रास होऊ देऊ. जेवढं काय म्हणतात मी त्यांच्यासाठी झटते तेवढं त्या माझ्यासाठी झटते. ते त्यांच्या आईची माया दया कोण बाकीची शेजारी पाजारी नाही करायला येणार, तीच करणार आहे त्या. आता राहिली गोष्ट तर पहिलं मी जेवण ही दिवसभर अशी जेवणाचं ह्याचं व्हिडिओ, म्हणजे जेवण बनवायची ना, पूर्ण जेवण मीच बनवत होती आणि परिपूर्ण जेवण ही बनवायचे. आता पुरींच्या ताब्यात आहे, तर जसं ते बनवतील तसंच मी खाते भाऊ बहिणीनं. तर तुम्हाला सांगते मला आहे ना एवढा लोड आहे कामाचा, एवढा की मी शिलाई मशीनचं काम करू करू आधीच माझी मानत आहे शिर चोकाप, तरी पण मी तसंच शिलाई मशीनचं काम करते. त्यानेच माझं जीव आहे ना असा नाकात आल्यावानी येतो, दुखणं येतं. म्हणजे मला दुखणं येतंय, रक्त कमी, शरीरातल्या प्रत्येक लाल पेशा कमी, कॅल्शियम कमी, लोह कमी, सगळं शरीरात माझ्या कमी आहे. कसं जीवन जगती माझी मला माहिती. मला उभा राहिलं तरी खापकुनी असं फेकल्यावानी होतंय. डॉक्टर म्हणतात रक्त भरावं लागेल, पण मी रक्त भरायला तयार व्हायना. आणि तसंच गोळ्या औषधं कुणाला हवस आली वे दवाखान्यात जाऊन गोळ्या औषधं घ्यायला. काय तर करती हीच लय मोठं म्हणायचं, झोपून राहायला सांगितलंय. करती कसं तरी आपलं, माझ्या लेकरा बाळांना नाही कोणाचा आधार आसरा. नवरा गेला तिकडं कामाला, त्याला बी वाटतंय की बाबा त्याच्या लेकरांनी आपलं जे हाल झालं ते लेकरांचं नको म्हणून माणूस जीवाचं रान करतय. आणि ही लोक विनाकारण एक आता व्हिडिओ काढायचा आहे बाबा आपलं काम. चला भाऊ बहीण आहेत आपली व्हिडिओ बघणारी, त्यांना काय चुकीचं वाटलं तरी सांगतात बाबा, सांगता तुम्ही बोलताय, काय आपल्याला त्याचा राग लोभ येत नाही. पण एवढं पण नाही एखादी काय लोक तर विनाकारण काय नाही बोलत असत. बोला, पण कसं देवाने तोंड दिलं म्हणून त्याचा गल दिसतं मला नाही करावा. चुकीचा वापर केल्यावर काय होतं माहित आहे ना, आपलंच नुकसान होतं, जगाचं नाही. आता मला एकाच तर सांगते, ती एक कोण आहे काय नो भाऊ बहिणीनं, त्याचं तर प्रत्येक ह्याला काय म्हणतात प्रत्येक व्हिडिओला डिसलाईक करतं. त्याच्याबद्दल आपल्याला त्याचं काय वाईट वाटणार नाही का माहितीये का, ती त्याचं मत मांडतंय. पण प्रत्येक तो व्हिडिओवर तर येणार. देवा धर्माचा व्हिडिओ असू द्या, त्या दिवशी बाळूमामाचा व्हिडिओ मी बनवून टाकला. म्हणजे बाळूमामाचा व्हिडिओ आपलं रस्त्यावरनं येता येता बाळूमामाची पालखी चालली होती, तर बाळूमामाच्या पालखीचा व्हिडिओ मी बनवून टाकला होता. पण कोणाचं नाही, पण पहिलं त्याचं डिसलाईक, त्या बाईचं डिसलाईक आलं. मला विशेष वाटलं की बाबा ह्या माणसाचं, म्हणजे ह्या माणसाला आपली एवढी नफरत आहे की ती देवा धर्माचा सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलं तर ती देवाला सुद्धा डिसलाईक करतोय. म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे. हा, माझ्या व्हिडिओला तू करतय ना, त्यात मला काय नाही वाटणार, पण देवा धर्माच्या व्हिडिओला सुद्धा ती डिसलाईक करतोय. म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे बाबा.
खरंच बाई म्हणलं एवढ्या लोक आपल्याबद्दल एवढी नफरत आहे काय माणसांच्या डोक्यात, का तर आपण जीवनात काहीतरी पुढं गेलो, काहीतरी केलं म्हणून लोकांचा काय काय लोकांना असं विनाकारण असं पोटात त्यांच्या मळमळ व्हायला लागली. पण एवढं सांगू का, मी एक सांगू इच्छिती की आपल्याला जर कुणाबद्दल जर एवढी जलन झाली तर त्या माणसाची प्रगती थांबल असं नसतं. कारण की ज्या वेळेस आपण पुढच्याबद्दल स्वतःला जाळत राहतो ना, त्यावेळेस आपल्या स्वतःच आयुष्य खराब होतं, त्या पुढच्याच नाही. पुढचा टांब्यात तो पुढं जातच राहतो. कुणाच्या वाईट चितण्यानं, कुणाच्या डिसलाईक करण्यानं माझं जीवन थांबल, माझ्या जीवनातली प्रगती थांबल असं होत नसतं. हो का, कष्ट करणाऱ्याला देव फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि मी काय लोकांच्या जीवावर बसत नाही भाऊ बहिणी. त्याच्यामुळं माझं फळ तर मला देव देणारच आहे. कुणी डिसलाईक केलं म्हणून माझं फळ मला मिळणार नाही असं नाही. माझं फळ मला मिळणारच आहे, कारण की बघणारा परमेश्वर असतो. लोक काय देवाला सुद्धा नावं ठेवतात, ही तर त्या डिसलाईक वाल्यावरनं कळतंयच की त्याला देव सुद्धा आवडत नाही, डिसलाईक करतय म्हणजे. अशी लोक आहेत भावा बहिणी. चला जेवण केलं मस्त पैकी, फॉल बसवते आता. बाय बाय करते सगळ्यांना भावा बहिणींनो. काल गेलती तालुक्याला, हो ज्यादा वेळ असं बसलं ना वाकून की लगेच पाठ अशी भरती. पाठीचा त्रास म्हणजे मान पाठ दुखती लय, तरी तशीच करते. नाही करायचं, नाही करून कुणाला सांगायचं.